गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो हा जो पार्ट आहे हा लग्नानंतर आल्यानंतरचा पुढील पार्ट आहे. सो कंटिन्यू करा. असे बसले आता, मस्त संध्याकाळ झाली आहे आणि इकडे मटणाची तयारी करून चुलीवरचं मटण. काय भाकरी करते आधी? चुली शेकतोय, चुली पुढे शेकतोय. मसाला भाजायचा ना? चुलीवर नाही, चुली पुढे शेकतोय. चुलीवर शेक एकदा एकदा शेकून पाय बरं. नाही ना अजून. मग आता हे काढले बाहेर आताशी, ते अजून करायचे त्यांचं. स्वतः आम्ही चाललोय मरळला. दिंडी आली आहे. येईल तुमची काढा. चाललोय सगळे. मामाचं इथे जेवण पण आहे आज. इकडे बाकी ताईन ते पण येणार आहे आणि बबली पण आहे गावात आहे, त्यांना घ्यायला. गावचं वातावरण किती छान दिसतंय ना. किती फुटलंय, काळं दिसतंय जरा. सगळे मागे बसले. Hello, Vitano. My name is Panachu. Clap, clap, शिरा आणून बोलले तू शिरा आण. हे आईला पाणी दे. धरा, घे पाणी, घे पहिलं. समजावले सकाळी. तुम्ही पुढे जायचं ना. अहो ते अजून दिंडी येईल नाही तिकडे पुढे. मग तसंच जाऊ आपण. तुम्ही काय तिथे रस्त्याच्या बाजूला उभे राहा. हा दाखव तुम्ही. केरळासारखं काय कधीच होणार नाही. आपले बाबळी केरळाला काय बाबळी होते.
देऊन जाऊ का? गावावरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे उर्वीला त्यांना सगळ्यांना शाळेला सुट्टी होती. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मग त्यांनी ऑनलाईन लेक्चर ठेवले होते. 2 दिवस पूर्ण त्यांना सुट्ट्या दिल्या होत्या. पाऊस खूप जास्त झाला होता तेव्हा. सो फायनली आम्ही गावावरून आलो आहे. म्हणजे येऊन बराच दिवस झाला आता. हा जो शूट करते मी, हे एडिट करताना शूट करते. सो गावावरून आलो. गावाला छान लग्न वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी मस्त दिंडीमध्ये गेलो होतो. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. माझ्या मामाच्या गावाला होती दिंडी त्या दिवशी, म्हणजे तिथून जाते. सो ती दिंडीमध्ये खूप छान अनुभव वगैरे आलेत आणि पहिलाच अनुभव होता आमचा हा. पहिल्यांदाच असं काहीच दिंडीमध्ये जाणं वगैरे झालं होतं माझं तरी, आणि छान वाटलं. सो त्यानंतर मग येताना काही शूट नाही केलं. नंतर मग घरी गेलो होतो. आमच्या घरी जाऊन मग सगळं बाकी काय थोडंसं होतं ते भरलं वगैरे आणि मग रिटर्न आलो घरी. त्याच्यानंतर मग असं स्पेशल काही शूट झालं नाही आहे ॲक्च्युली. आणि सो मग फायनली गावावरून आलो आणि असं काहीशी छान सिरीज पण लग्नाची सिरीज झाली आहे. सो यामध्ये मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की दोन्ही साड्यांबद्दल मला खूप जास्त कमेंट आलेल्या आहेत की तू त्या साड्या कुठे घेतल्या आहेत, कितीला घेतल्या आहेत आणि कशा म्हणजे ऑनलाईन घेतल्या आहे की स्टोअरमध्ये घेतल्या आहे. या सगळ्या रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स आले, जी की मी रेड कलरची मिरर वर्क साडी आणि जी नेक्स्ट डेला मी माहेश्वरी कॉटन साडीची घातली होती त्याबद्दल. सो खूप साऱ्या कमेंट्स होत्या त्याबद्दल. थँक्यू, तुम्हाला माझ्या साड्या आवडल्या त्याबद्दल. सिल्क जी मी हळदीला घातली होती अजरक मॉडल सिल्क होती विथ मिरर वर्क, आणि दुसरी होती जी माहेश्वरी साडी. सो जी हळदीला घातली होती रेड कलरची साडी, ती साडी जी आहे ती माझी मामी आहे, ती सेल करते. ऐश्वर्या बुटीक म्हणून आहे नाशिकमध्ये. कोणी नाशिकमध्ये असेल तर ते व्हिजिट करू शकता तुम्ही स्टोअर, किंवा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईनही तुम्ही करू शकतात ऑर्डर. सो ती एक आहे. आणि सेकंड साडी होती, ती साडी मला खूप जणांच्या कमेंट होत्या की ती साडी कितीला घेतली आहेत आणि काय तर वगैरे सगळ्या अशा प्राइजेस मला विचारत होते. सो ती साडी मी घेतली आहे 1200 रुपयाला. आणि आम्ही तिघींनी सेम मॅचिंग केलं होतं पॅटर्न. त्यांचा फक्त कलर वेगळा होता, माझा कलर वेगळा होता, पण खरंच खूप छान होत्या साड्या. मटेरियल खूप छान आहे त्याचं, सॉफ्ट आणि एकदम हलकी फुलकी ज्या अशा असतात ना घालायला, त्या साड्या मला प्रचंड आवडतात कॉटन म्हणजे काठापदरापेक्षा. सो मला ती साडी खूप आवडली. आणि सेकंड जी आहे माहेश्वरी कॉटन, ती जी आहे मी एक्झिबिशनमधून घेतली होती. जेव्हा मी एक्झिबिशनला गेली होती तेव्हाचा लॉग पण आहे. सो तो पण तुम्ही जाऊन चेक केला असता तर तुम्हाला त्याच्यात भेटली असती ती साडी. आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं ते पेजचं नाव सुरंगी साडी म्हणून आहे. आणि तिचं कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर वाटत होतं, खरंच सगळ्यांना फार आवडली ती पण साडी. सो अशी, आणि ती पण मी आय थिंक 1200-1300 रुपयालाच काहीतरी घेतली होती. प्युअर माहेश्वरी महाग आहेत, 3,500-4,000-5,000 हजाराच्या असतात त्या. 3च्या वरतीच आहेत प्युअर माहेश्वरी. ॲक्च्युली माझा घ्यायचा प्लॅन तोच होता, पण तिथे अवेलेबल नव्हती त्यांच्याकडे आणि मला ही कलर कॉम्बिनेशन फार आवडलं. सो मी विचार केला की हे घेऊन टाकूया. आणि तेव्हा मी असंच, मग काही घ्यायचा पण प्लॅन नव्हता, तेव्हा मी ती साडी घेऊन टाकली होती ॲक्च्युली. नाहीतर माझ्या डोक्यात फक्त एकच होतं, मला माहेश्वरी प्युअर सिल्क घ्यायची आहे प्युअरमध्ये, पण ती मला तेव्हा नाही भेटली. सो एनिवेज, सो अशा काहीशा त्या 2 साड्या होत्या ज्याबद्दल मला खूप साऱ्या कमेंट होत्या. आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला कमेंट करा इथे यूट्यूबला. मी नक्कीच त्याच्याबद्दल लिंक शेअर किंवा त्यांचं काही पेजेस वगैरे असेल तर ते टॅग करेल मी. आणि तसंही मी इंस्टाग्रामला टॅग केलेला आहे ऑलरेडी. मी एक स्टोरी टाकले होते ज्याच्या दोन्ही साड्यांचे मी पेजेस तिथे टॅग केले होते.
सो येस. आणि ज्वेलरीबद्दल पण मला साऱ्या म्हणजे छान छान कमेंट आले होते की ज्वेलरी छान आहे. जे वटपौर्णिमेला मी घातलेलं तेही मला विचारलं होतं. त्यानंतर माझं जे लॉंग मंगळसूत्र आहे त्याचीही डिझाईन किंवा त्याचं किती ग्रॅमचं आहे वगैरे अशा काही कमेंट्स होत्या मला. सो बघू, मी त्यावर एक नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. सो बघू ना, माझं ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल मी नक्कीच. छान छान आहे, थोडंफार आहे माझ्याकडे पण छान आहे, नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करेन. सो अशा प्रकारे ही लग्नाची सिरीज संपलेली आहेत फायनली. आणि आम्ही आता पुढील लॉग पण छान येणार आहेत, पुढचे लॉग नक्की बघा. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.